आज होती चकुलीच्या बाबांची सुट्टी. तसं तर खूप दिवसापासून त्यांची इच्छा होती की त्यांना मच्छी खायची आहे, मच्छी खायची आहे. मग मी त्यांना म्हणलं होतं की मी घरात बनवून देते. पण त्यांना जायचं होतं मरखळला. जिथे मच्छी म्हणजे नाही का पूर्ण मच्छी अशी फ्राय करून भेटते आणि अगदी स्वस्त दरामध्ये फ्रेश अशी मच्छी असते आणि टेस्टसुद्धा खूप छान असते. मी तिथे 2 वर्ष आधी गेले होते. त्याच्यावर मी आज चालले होते. वाटेत जाता जाता आम्हाला फ्रेश अशी मेथीची भाजीसुद्धा भेटली होती. ते सुद्धा घेऊन आम्ही पुढे निघालो होतो. चकोली मात्र पुढे बसून एक-एक भाजी खात होती. शक्यतो मी तिला पुढे बसू देत नाही, कारण की कसं लहान लेकरं गार वाऱ्यामध्ये कसं त्यांना पटकन झोप वगैरे येते, त्यामुळे मला जरा भीती वाटते. पण ती आज खूपच हट्ट करत होती पुढे बसायचा, म्हणून मग मी पण म्हणलं जाऊ दे, बसू दे, बसते तर. पण माझं तिच्याकडं सतत लक्ष होतं. ती मात्र भाजी खाण्यामध्ये अगदी व्यस्त होती. तुम्ही रस्ता बघू शकता, तिकडचा रस्ता किती छोटा आहे. म्हणजे 2 गाड्या जर मोठ्या आल्या तर मात्र खूपच अवघड होईल. आणि रस्ता खूप खडबड-खडबड होता, त्यामुळे व्लॉगसुद्धा नीट शूट करता आला नाही. खूपच मोबाईल हलत होता. पण ठीक आहे, वातावरण पण अगदी पावसासारखं झालं होतं. आणि एवढं निसर्गरम्य वातावरण होतं की खरंच खूप छान वाटत होतं आणि खूपच गार वारा सुटलेला. आम्ही जसं कसं करून आपलं हॉटेलवर पोहोचलो. पोहोचल्यावरच मस्त गरमागरम फिश फ्रायची ऑर्डर दिली. आमची फिश फ्राय येतच होती, तोपर्यंत इथं चकुलीची मजा-मस्ती चालू होती. तिच्या मजा-मस्तीमध्येच आम्ही वेळ घालवत होतो. ती आम्हाला एक-एक गप्पा मारून सांगत होती, तिला काय खायचंय, काय नाही. तेवढ्यात आमची फिश फ्राय पण इथं येत होती, तयार होत होती. मग काय, चकुली मॅडम इथं गप्पा मारण्यात अगदी व्यस्त होत्या. तिला तर गप्पा मारायला नुसतं निमित्तच लागतं. खूप गप्पा मारायला तिला आवडतात. ती म्हणजे गप्पा मारण्याच्या बाबतीत ती माझ्यावरच गेली आहे, कारण की मला सुद्धा खूप बोलायला आवडतं. इथे आमची फिश फ्रायसुद्धा आली होती आणि मच्छी तुम्ही बघू शकता किती मस्त, म्हणजे एकदम अशी कुरकुरीत फ्राय, म्हणजे एक तवा फ्राय होती आणि एक अशी कुरकुरीत आपण जसं घरात बनवतो ना तशी होती. चकुलीने आपलं सॅलडच घेऊन बसली होती. तिला सॅलड खूप आवडतं. तर तिने पहिले सॅलडच खायला सुरुवात केली. मी तिला मच्छी चारत होती, पण तिला आधी कळलं नाही नक्की ते काय आहे. पण नंतर तिने खाल्ली मच्छी. तिची मस्ती तर अशीच चालू होती खाता-खाता. तर असा काही आम्ही आजचा दिवस एन्जॉय केला. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला शेवटपर्यंत नक्की बघा, कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मित्रांनो आणि भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. बाय. आज होती चकुलीच्या बाबांची सुट्टी. तसं तर खूप दिवसापासून त्यांची इच्छा होती की त्यांना मच्छी खायची आहे, मच्छी खायची आहे. मग मी त्यांना म्हणलं होतं की मी घरात बनवून देते. पण त्यांना जायचं होतं मरखळला. जिथे मच्छी म्हणजे नाही का पूर्ण मच्छी अशी फ्राय करून भेटते आणि अगदी स्वस्त दरामध्ये फ्रेश अशी मच्छी असते आणि टेस्टसुद्धा खूप छान असते. मी तिथे 2 वर्ष आधी गेले होते. त्याच्यावर मी आज चालले होते. वाटेत जाता जाता आम्हाला फ्रेश अशी मेथीची भाजीसुद्धा भेटली होती. ते सुद्धा घेऊन आम्ही पुढे निघालो होतो. चकुली मात्र पुढे बसून एक-एक भाजी खात होती.